आणि ते पब्लिक झालेलं टेंडर 2-2.5 महिन्यात फायनल काम चालू होण्यापर्यंतची प्रक्रिया येईल. मी तुम्हाला शब्द दिला डॉक्टर साहेब मार्च महिन्यात आचारसंहिता कधी लागते माहिती आहे? फेब्रुवारीमध्ये कधी लागते? फेब्रुवारी महिन्यामध्ये लागते. आता जानेवारीचा एकच महिना आपल्या हातात राहतोय, पुढचा अर्धा महिना राहतोय. मला माहिती नाही तेवढ्यात कम्प्लीट होते का नाही. नाहीतर लोकसभेच्या आतच आचारसंहिता लागायच्या जर प्रक्रिया कम्प्लीट झाली तर लोकसभेच्या आत या कामाचं प्रत्यक्ष भूमिपूजन करून काम चालू करण्याचा विषय आहे. त्यामुळं मला तुम्हाला जसा आनंद झालाय, तुम्हाला किती झाला मला माहिती नाही, पण मला मात्र मी आमदार झालो तेव्हा झाला तेवढा आनंद त्याच्यापेक्षा जास्तीचा आनंद होता. शेवटी आपल्याला या तालुक्याचा आमदार म्हणून काम करत असताना जी जबाबदारी, जे आशीर्वाद लोकांनी मला दिले आणि आशीर्वाद देत असताना माझ्याकडून काय अपेक्षा होत्या, किंवा मी लोकांना काय आश्वासनं दिली होती, लोकांना काय शब्द दिले होते आणि तो शब्द पूर्णत्वाला जातो याच्यासारखं दुसरं कुठलंही आनंदाची गोष्ट असूच शकत नाही. डॉक्टर साहेब मला माहिती नाही, मी कायम सांगतो परमेश्वरानं माझा जन्म या तालुक्यात पाणी आणण्यासाठी झाला. तालुक्यातनं बाहेर होतो, तुम्ही सारखं म्हणायचा सांगलीत होता, तिकडं काय केलं, इकडं काय केलं, पण सांगलीतनं मला इथं परमेश्वरानं परत पाठवलं. तेव्हा सांगितलं की तुझ्यावर जबाबदारी आहे, या तालुक्याचा दुष्काळ हटवायची जबाबदारी तुझ्यावर आहे. आणि जेव्हापासून आलो डॉक्टर साहेब, जो तोंडातनं शब्द निघतोय पाण्याच्या बाबतीतला, जो शब्द तोंडातनं निघतोय तो शब्द पूर्णत्वाला जातोय. अनेकांनी माझी टिंगल केली, टवाळी केली, कोण म्हणलं असं कुठं असतं का, आता म्हणजे निवडणूक आली म्हणून आमदार बोलतोय, असं बोलतोय, या सगळ्या गोष्टी झाल्या. परवाचं जेव्हा भूमिपूजन, या योजनेचं भूमिपूजन केलं त्या दिवशी सुद्धा म्हणतोय असं कुठं असतोय जेव्हा होतं तेव्हा. आता पाईपलाईनचं काम चालू झालं डॉक्टर साहेब, आता कधी म्हणतात ते MIDC ला पाणी चाललंय. म्हणजे बघा माझ्या विरोधकांना आनंद कशात असतो की कायम याला आनंद ह्याच्यात असतो की जयकुमार गोरेंना मंजूर केलेल्या कामात त्रुटी काढण्यामध्ये किंवा त्याला काहीतरी वेगळं सांगण्यामध्ये त्याला आनंद असतो. पण त्याच्या लक्षात येत नाही हे खोटं बोलतात, हे लोकांना आता समजून चालले, तर लोकच म्हणतात बाहेर डबाळ बोलतात. आता MIDC ला चालल्यानंतर चांगलं आहे माझ्यासाठी, कारण जेव्हा शेतात पाणी तेव्हा लोक म्हणते ना हे सारी लबाड बोलत MIDC ला बोलत पाणी आपलंच आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी करत असताना मला मनापासून आनंद या ठिकाणी आहे. या ठिकाणी मी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं, आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचं, आदरणीय महाराष्ट्र सरकारचं मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करेन की त्यांनी या आपल्या प्रयत्नाच्या पाठीशी ठामपणे उभं राहायची भूमिका घेतली, म्हणून आज हे सगळं शक्य आहे. म्हणून आपल्याला आता जी प्रक्रिया मी सांगितली की ही पाण्याची प्रक्रिया अशी आहे. कोण काय म्हणतोय याला फार महत्व नाही. आता म्हणते आता आम्ही नवीन काय टूम काढतीलच. आता आपण म्हणतोय येणार म्हणजे काहीतरी काढतील, मग ते पवार साहेबांनीच काढलं होतं म्हणतील, ते पवार साहेबांचेच प्रयत्न होते म्हणतील आता काय, कारण या वादळांना दुसरं काही नावच नाही, गावच तालुक्यात एक काम नाही. माझे कार्यकर्ते गेल्या 6 महिन्यापासून ओढून बातम्या देत आहेत, एक काम दाखवा ₹1,00,000 एक काम दाखवा 50,000 सुरुवात केली डॉक्टर साहेब. 2.5 वर्ष सरकार होतं, त्या सरकारमध्ये इथले विद्वान कलेक्टर सचिव कोण असतील ते सरकारचं भूमिका घेत होते. आमच्या कार्यकर्त्यांचं त्यांना एकच आव्हान आहे की तुम्ही एक काम दाखवा, 50 लाख केलं, लाखाचं 5 लाख केलं, लाखाचं काम दाखवा 5 लाख देऊ तुम्हाला. एक काम नाही, फक्त यांचं भांडवल समाजाच्या भूमिकेवर अन्य कुठली तर भूमिका घ्यायची. MIDC ला विरोध करायचा, आधी MIDC होत नाही म्हणून आंदोलन, MIDC झाले तर तिथल्या शेतकऱ्यांना उठवून बसायचं, त्यांना आंदोलन करायला लावायचं. आता बघितलं तुम्ही मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय आला. आम्ही सगळे मराठा समाजासोबत आहोत की समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे. कदाचित त्यांची भूमिका ही निवडणुकीची राजकारणाची आहे की हा मुद्दा कायम ज्वलंत राहिला पाहिजे तर आमचं राजकारण चालेल, ही भूमिका त्यांची आहे. पण हा प्रश्न सुटला पाहिजे ही भूमिका आमची आहे.
भूमिका प्रामाणिक आहे की समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, पण याच्यात सुद्धा राजकारण, अगदी जरांगे पाटलांची सभा घेतली तरी राजकारण. म्हणजे अशा पद्धतीच्या भूमिका घेणारी माणसं आहेत की मेलेल्या मराठवाड्याचं दोन्ही आहे ना, त्याच्यावर सुद्धा राजकारण भाजप करतील असेल. त्यामुळे मला त्या विषयावर जायचं. आमची भूमिका प्रामाणिक आहे. सामाजिक आरक्षण मराठा समाजाला मिळालं पाहिजे. त्यांच्या गरीब मराठा समाजातली लोक आहेत, त्याला आवश्यकता आहे. पण ते देत असताना भांडण लावायचा उद्योग करू नका. गावागावामध्ये गावबंदी झाली तरी डॉक्टर साहेब तिथला समाज किती कमी बघितलं नाही, सगळ्या समाजाने मिळून ती गावबंदी स्वीकारली आणि मराठा समाजाच्या आरक्षणाच्या पाठीशी ठाम उभं राहायची भूमिका घेतली. या सगळ्या समाजाने मिळून घेतली. तेव्हा अनेक सोपान नेते येत आहेत, जात आहेत, पाट्या लावतात, त्यांना वाटतं आमच्यामुळे होते. नाही, गावातला प्रत्येक समाज त्या भूमिकेच्या पाठीशी आहे म्हणून हे घडतं, अन्यथा ते घडत होते. तर त्या विषयावर पण मला जायचं नाही. पण राजकारण कुठं करावं याला किमान मर्यादा ठेवल्या पाहिजे, अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी माझी आहे. तर पाण्याचा विषय, पाण्यापुरता आपण मर्यादित ठेवू. पाणी या ठिकाणी आलं पाहिजे. डॉक्टर साहेब, आता तुम्ही सांगितलं मगाशी, आता या 32 गावाचा विषय आम्ही जुलै महिन्यामध्ये शक्य नाही निवडणुकीलाच उभं राहणार नाही. डॉक्टर साहेब, जर हिंगणीत पाणी सुटलं नाही तर निवडणुकीला उभं राहणार. पण हिंगणीला सोडत असताना कांगरीला सोडणार आहे, वडगावला बी सोडणार आहे, पळशीला बी सोडणार आहे, शिवरीला बी पुन्हा म्हणतात हिंगणीत एमआयडीसी म्हणून तिकडे चालले. सगळ्या गावाला पाणी सोडल्याशिवाय निवडणूक लढणार, हा पहिला शब्द आहे. आणि नारायणच किती आहे? तुम्ही एकटंच आहे. हो, बघितलं मी कॉल केला सर, ते पहिला डेटा काढून डेटा कुठं घातलाय, डेटावर कॉम्प्युटरवर घातलाय. माझा पेटा माझा फोटो दुर्मिळच असतो, जुनं फार जुनं असेल. 13 सालच्या अगोदरचा. 13 साली मी शपथ घेतली होती, जे गटापूर आमच्या कार्यक्रमात घेतली होती की जे गटापूरचं पाणी आले मग डोक्याला फेटा बांधले. फेटा तर बांधणार आहे, 15 ते 20 दिवसच राहिल्यात होता. 15-20 दिवस झाले डॉक्टर. ही सगळी कामं आहेत तशी काय न भूतो न भविष्य अशी कामं आहेत. कधी कल्पना केली नव्हती अशी कामं आहेत. डोक्याला कधी शिवलंही नव्हतं अशी कामं आहे ती. आता जे गटापूरचं पाणी आमच्या मान तालुक्यातल्या आंधळी धरणात सोडणार आहे. बघा कहर काय आहे. मोदींच्या ऑफिसला काही पत्र दिले, या पाण्याचा तालुक्याला उपयोग नाही, या पाण्याच्या बाजूला आमदाराचं घर आहे आणि हे पाणी सुटल्यावर आमदाराच्या बोटिंग करायला पाणी सोडणार आहे. म्हणजे कसलं कलाकार आहे बघा हे. म्हणजे त्या पाण्याचा मान तालुक्याला उपयोग नाही, तिथं आमदाराचं घर आहे आणि तिथं बोटिंग करायला पाणी आमदार सोडणार आहे. आणि अशा पाण्याच्या योजनाला तुम्ही येऊ नये अशा पद्धतीचं पत्र लिहिले. बघा काय कला किती असावी, कशी असावी कला. अरे मी त्या धरणाचा धरणग्रस्त आहे, प्रकल्पग्रस्त आहे आणि माझी जेवढी जमीन शिल्लक राहिली होती तेवढ्यातच घर बांधले, बाकीची विकत घेतली. अशा पद्धतीनं किती कलाकार आहेत. या सगळ्या कलाकारांना तसं मनाचा मुजरा टाकला, जे यांचा सत्कार कुठं कुठं करावा त्याविषयी ही सगळी कामं झाली. मी सांगितलं ना, परवा घर घर अभियान, संपर्क अभियान चालू केले.